गुड मॉर्निंग सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी असंच गार्डनमध्ये फिरत होती आणि तिकडून येताच इकडे या दोघींची अशी गंमत चालली होती. हा बोका माझ्या बाजूलाच राहतो आणि आई ह्याला रोज मस्तपैकी अशाच ट्रीट देत असतात. तर म्हटलं या दोघांना हळूच कॅप्चर करू आणि यांच्या गमती जमती. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे माझी सुट्टी. तर अमय तर गेलाय कामावर. तर मी म्हटलं मी आणि आई जरा चाललं थोडंसं शॉपिंग करायला इकडे स्ट्रॅटफर्डला. म्हटलं मॉल पण मोठं दाखवलं नाही आहे, सो लेट्स गो फॉर शॉपिंग आणि बघू आमच्या आईचं रिॲक्शन काय येतं, कसा मॉल वाटतोय काय ॲज कम्पेअर टू इंडिया वगैरे. सो चला मग आमच्याबरोबर शॉपिंगला. हे बेडरूम मध्ये जे ठेवलं ना ते रबर प्लांट, इकडूनच घेतलं. एकदम छोटंसं होतं. सगळे मी झाडं इकडून घेते. ते स्नेक प्लांट आहे ना वरती, ते पण इकडचंच आहे पूर्ण. हा ते अननस वरती काय माहिती मोठं होतं की नाही, पण मी नाही कधी घेतलं नाही. हे नाही का हे मला माझं बेल नाही का हे पाहिजे, पण हेच आणलेलं ते मेल होते. काय त्याला झालं काय माहिती. ही झाडाचं सेक्शन तिकडे, ही सगळी फुलं. सनफ्लावर तिकडे आहे सगळं. इकडे दाखवते फ्रूट अँड नट्स. मशरूम काय अशी येतात विरारला? अच्छा. द्राक्ष घ्यायचे का? एकदम गोड असतात. ग्रेप्स येऊ ना. हे मला उचला, थांबा मी दाखवते कोणते. तिकडे पिवळे पण आहेत वरती बघा, मध्ये बघा. हा मध्ये पण. तर आता झाला होता दुसरा दिवस. ही होती ब्रेकफास्टचा टाईम आणि मॉलमध्ये एवढं थकून आलो. त्यानंतर मी जास्त शूट नाही केलं. तर मी ब्रेकफास्टमध्ये मस्तपैकी स्पिनच अँड चीज असे रोल्स बनवलेले अँड विथ सम हेल्दी ज्यूस. गरम आहेत ना? असं काय नाही. आवडलं का? मस्त गोड आहे, खूप गोड आहे. संत्रा टाकलाय तिने. आणि ह्यानंतर आम्ही डायरेक्ट निघालो होतो फिरायला. हॅलो, मी काय बोलू ते सांगायचं. वेलकम टू सर्वांना. आमच्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आमच्या ब्लॉगची ओपनिंग आमची सासूबाई करतायत. तर आम्ही सगळे मिळून चाललो आहोत लाईक आफ्टर लॉंग वेकेशन. तर म्हटलं जाऊया आपण मोस्ट फेमस लंडन ब्रिज वरती. तर म्हटलं आई पप्पाला कॅब आली, ब्लॉगचं कंटिन्यू करते कॅबमध्ये. आम्ही सर्व चाललो आहोत आता लंडन ब्रिजमध्ये. बऱ्याच टाईमपासून जायचं होतं आहे ना. मी कालच बोलले ना आपण लंडन ब्रिजला. हे पण रात्री जायचं होतं अम्माई बोल होते, पण आता मे बी थोडंसं होईलच अंधार. पण आता दिवसाचं पण छान असतं एकदम बघायला. तर आम्ही सगळे चाललो आहे लंडन ब्रिजला फायनली. आणि ह्यांच्यापेक्षा मी जास्त एक्सायटेड. मी एवढा वेळा गेली आहे तरी पण मला एवढं आवडतं ना ते एकदम. चाललो आहे, भरपूर मज्जा एकदम. काय कुठे चाललो बाबा आपण? लंडन ब्रिज आणि चाललोय दुसरीकडे. सो सध्या तरी लंडन ब्रिज आहे. मग इकडे एक बिग बेन म्हणून आहे, मी पण कधी गेली नाही. मग तिकडे जाऊ. लेट्स सी कसं जर्नी जात आणि काय गमती जमती होतात. मला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे. आज आमच्या आई थोड्या वेगळ्या दिसतील. आज केलाय आमच्या सासूबाईचा मेकओव्हर मी थोडा एवढ्या वर्षानंतर. आणि त्याच्यानंतर फक्त ते ब्लशच करतायत एकदम. पण कसं वाटतं एकदम छान वाटतं. एकदम कमी नॅचरल मेकअप केलं, सूट होतो एकदम, जास्त पण नाही.
जस्ट आता आम्ही म्हणजे 1 मिनिटाच्या अंतरावर आहोत म्हणजे लंडन ब्रिजला पोचायला. आणि इकडूनच असं एक छोटंसं दिसतंय म्हणजे ब्रिज. कसं वाटतं इकडे? मस्त वाटते. तो ब्रिज एवढा सुंदर आहे ना. मामूच्या लग्नात पण मी एवढा मेकअप नाही केला तेवढा तुम्ही मला मेकअप केला तिथे. चांगलं दिसतं करून मेकअप केलाय आणि फोटो टाकेल ना ते. तर आय गेस मला जितकं कळत आहे ही मागची तीच जागा आहे जिकडे चोगाडा जरा काय ते गाणं होतं तिकडे त्याची शूटिंग झालेली. आणि हा लंडन ब्रिज मागे. असं वाटलं इकडे येऊन ब्रिज बघून आहे ना. वेगळंच वाटतं ना. छान. आणि रात्री ना एवढा चमकतो लाईट वगैरे असते एकदम. आता विचार आहे मे बी थोडंसं पुढे जाऊ एक्झॅक्टली लंडन ब्रिज वरती आणि मग तिकडून लेट्स सी. आंबा इकडे. सो फायनली म्हणजे थोड्याशा पायऱ्या वगैरे होत्या आणि फायनली पोचलोय आम्ही आता लंडन ब्रिज वरती. कसं वाटतं खाली वेगवेगळ्या वारी है ना. इट फील्स सो अमेझिंग हिअर. खरंच सांगते जे कोणी येतात ना they should must visit London Bridge. जाम छान वाटतं. काढला सो बापरे. लंडन ब्रिज एक्सप्लोर वर एवढं थकलो. आता होत आलं ऑलमोस्ट 9 आणि पोचलो आता घरी जस्ट एकदम. आणि आता थोड्याच वेळा तिकडे डार्क पण होईल वाटतं. और आय होप हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकर नवीन ब्लॉगमध्ये.